नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा मी थोडक्यात रिव्ह्यू सांगते. काय काय झालं ते. आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीच्या स्वप्नाने. या स्वप्नामध्ये आपण पाहतो आहोत की जीवा आणि नंदिनी मोहिते घरी आलेले असतात. जीवा म्हणतो, आपल्या घरी किती छान वाटते, कोणालाही न विचारता आपण इथे आलोय. त्यावर नंदिनी त्याला सांगते, आपल्या घरी येण्यासाठी कोणाचीही परवानगीची गरज नसते. दोघे हॉलमध्ये येतात आणि तेवढ्यात वरून पार्थ आणि काव्या खाली येतात. पार्थ आणि काव्या दोघेही जीवा आणि नंदिनीला पाहून खूप खुश होतात. जीवा, ताई असं म्हणत दोघेही धावत येतात आणि एकमेकांना मिठ्या मारतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद असतो. जीवा विचारतो, दादा तू वर कसं काय आलास? तेव्हा पार्थ सांगतो की काव्याने ठाम भूमिका घेतली होती. जोपर्यंत तिला माफ केलं जात नाही तोपर्यंत ती खोलीत पाऊल टाकणार नाही. आज संक्रांत असल्यामुळे आपणच माघार घेतली आणि हा सगळा प्रकार या बोक्यामुळेच झालाय असं पार्थ सांगतो. सगळं बोक्याचं कौतुक करू लागतात. किती गोड आहे ना हा बोका, किती छान आहे हा बोका, असं सगळेजण म्हणत असतात. इकडे नंदिनी तेळगुळाचा डबा काढते आणि सगळ्यांना तेळगुळ देते. ती म्हणते, तेळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि असेच कायम एकत्र आनंदात राहा. पार्थही नंदिनीला शुभेच्छा देतो. या तेळगुळातला गोडवा तुमच्या संसारात कायम राहो. तेवढ्यात इकडे मानिनी येते आणि चौघांना एकत्र पाहून भावूक होते. हे खरंच आहे ना की मी स्वप्न बघते, असं ती विचारते. नंदिनी तिला सांगते, नाही आई, हे स्वप्न नाही. मानिनी म्हणते, माझी इच्छा होती की माझ्या दोन्ही सुनांसोबत संक्रांत साजरी करावी. तिने सुना आणि मुलांसाठी साड्या, कुर्ते आणि हलवीचे दागिने घेतले आहेत. तेवढ्यात अचानक मानिनीला डचकून उठते. मानिनीला जाग येते आणि तिला कळतं की हे सगळं स्वप्नच होतं. ती इकडे तिकडे पाहत असते पण घरात कुणीच नसतं. तिला समजतं हे स्वप्न आहे आणि परत तिचा हिरमोड होतो. कपाटात ठेवलेली काव्यासाठी घेतलेली साडी ती बाहेर काढते. स्वतःशीच म्हणते, हे स्वप्न होतं पण कधीतरी मी ते सत्यात उतरवणार, असंही ती बोलते. आणि हे सत्यात उतरवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझ्या दोन्ही सुना इथे नसल्या तरी माझी एक सून इथे आहे. काव्याची संक्रांत मी खूप धूमधडाक्यात साजरी करणार आणि खूपच मोठी साजरी करणार आहे. दुसरीकडे जीवा व्हिडिओ कॉल ब्लॉग शूट करत असतो. तो म्हणतो, गाईज तुम्ही मला भरभरून प्रेम देता त्यासाठी मनापासून धन्यवाद. तो गमतीने सांगतो की थंडीमध्ये कुल्फी खाल्ल्यामुळे तो माती खाल्लेली आहे. तो सांगतो की त्याच्या या मस्तीमुळे नंदिनी त्याच्यावर रुसलेली आहे. जीवा कॅमेरा नंदिनीकडे फिरवतो पण नंदिनी त्याला रागाने लूक देते. जीवा लगेच ब्लॉग बंद करतो आणि नंदिनीला मनवण्यासाठी गाणं गायला लागतो. हा रुसवा सोड ग सखे, हे गाणं तो गातो. धनंजय योगा करत असतात. जीवा त्यांच्या बाजूला बसतो तेळगुळ घेऊन. तेळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं तो म्हणत असतो. पण धनंजय मात्र रागवत असतात. त्यांचा राग काही कमी झालेला नसतो. तो रागातच त्यांना म्हणतात की जीवाला म्हणतात आणि त्याला तिथून निघून जायला सांगतात आणि म्हणतात, तू माझ्याशी काहीही केलं तरी मी तुझ्याशी गोड बोलणार नाही. इकडे पार्थला भूक लागलेली असते. तेवढ्यात बोका चष्मा लावून दारात येतो. पार्थ त्याला खेळणं समजतो पण तो चालताना पाहून गोंधळतो. खुर्चीला धडक लागते, डोक्याला लागते आणि काव्या हातात मांजा घेऊन उभी असते. हे सगळं झाकण्याचा प्रयत्न काव्या करत असते, मांजा लपवण्याचा, पण ती लपवता येत नाही आणि नाश्ता, कॉफी, ज्यूस पार्थ समोर आणून ठेवते. पार्थ म्हणतो, माझ्यासाठी हे सगळं करू नकोस, पण काव्या ठाम असते, आज संक्रांत आहे, मी हे सगळं करणारच. इकडे नंदिनी मोबाईलमध्ये हलव्याच्या दागिन्यांचे फोटो पाहते. तिला आठवतं मानिनीने दोन्ही सुनांसाठी हे दागिने बनवण्याचं वचन दिलं होतं. ती मनाशी ठरवते, आईचा आनंद मी कधीही मावळू देणार नाही. माझी पहिली संक्रांत मी तिथेच येऊन साजरी करणार, असं ती मनाशीच बोलत असते. मानिनी हॉलमध्ये पार्थ आणि काव्याचं औक्षण करत असते. काव्याला ब्लॅक साडी आणि हलव्याचे दागिने घालण्यासाठी देतात. काव्या खूप खूप जास्त खुश होते. रम्या आणि वसू मात्र हे सगळं रागाने पाहत असतात आणि मनात काहीतरी कट रचत असतात. आता नेमकी पुढच्या भागामध्ये नंदिनी येईल का? युगची धडाकेबाज एंट्री होणार आहे. छतावर पतंगबाजी, रम्याचा पतंग कट आणि काव्याचा स्टायलिश अवतार. पार्थ काव्याकडे नुसताच पाहत राहणार पण जीवा आणि नंदिनी अजूनही घरी आलेले नसणार आहेत. मग आता हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी पुढचा ट्विस्ट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.